नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज हिरव्या कैरीची आणि हिरव्या मिरचीची नवीन रेसिपी बनवणार आहे. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. आता इथे मिरचीची देठं काढून घ्यायचे सुरुवातीला. तर मिरची तुम्हाला तिखट जेवढं आवडते तेवढी टाकली तरी चालते. आता इथे मी 4 घेतलेले आहेत. तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका. तुमचे एक लाईक, एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. आणि छानशी कमेंट करा. चला रेसिपीकडे वळूया. आता याच्यासोबत थोडीशी कोथिंबीर पण घेतलेली आहे, बारीक कट करून घ्यायची. आता कोथिंबीर धुवून घेतलेली आहे सुरुवातीला आणि नंतर कट करून घ्यायची. अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत, एक मोठा चमचा शेंगदाणे घेतलेले आहेत. आता इथे एक कैरी घेतलेली आहे हिरवी. आता वरचं साल काढून घ्यायचे. कैरी जास्त आंबट असेल तर थोडीशीच वापरायची. आता इथं मी अर्ध्या कैरीचं वरचं साल काढून घेतलेलं आहे. अर्धीच कैरी टाकणार आहे मी कारण जास्त आंबट असल्यामुळं. आता ही खिसून घ्यायची आहे खिसणीवर. तुम्ही खिसणीनं कोणत्याही खिसली तरी चालते, लहान किंवा मोठ्या. आता गॅसवर कढई ठेवायची. 1 चमचा तेल टाकून घ्यायचं याच्यामध्ये आणि सुरुवातीला हिरवी मिरची भाजून घ्यायची. आता इथं तेल गरम झालेलं आहे. मिरची टाकून घ्यायची आहे तेलामध्ये आणि बारीक तुकडे करून घेणार आहे मी अशा पद्धतीनं. आता ह्याच्यातच शेंगदाणे टाकून घ्यायचे. मिरची आणि शेंगदाणे सोबत भाजून घ्यायचेत आणि लसण पाकळ्या 2-4 घेतलेल्या आहेत ते पण ह्या तेलामध्ये टाकून घ्यायच्या. आता ही मिरची आणि शेंगदाणे भाजत आलेले आहेत बघू शकता. आता ह्याच्यामध्ये लगेच अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे आणि थोडीशी कोथिंबीर पण टाकायची ह्याच्यामध्ये आणि आता गॅस बंद करायचा. आता ह्या खलबत्त्यामध्ये ही वाटून घ्यायचे. आता खिसलेली कैरी ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची. तर याआधी मी या पद्धतीनं वेगळ्या पद्धतीने मी ठेचा बनवलेला आहे. तर रेसिपी नक्की बघा चॅनलवर. आता मी ह्या हिरव्या कैरीचे ठेचा बनवत आहे. तुम्ही नक्की बनवून बघा. एकदम छान चवदार असा लागते. तर चवीनुसार मीठ टाकायचे आणि ह्याला एकदम बारीक असं वाटून घ्यायचे. जास्त बारीक पण करायचं नाही. मध्यम असं वाटून घ्यायचं. बघू शकता एकदम छान असा कैरीच्या हिरव्या ठेचा तयार झालेला आहे. तर तुम्हाला वाटलं तर वरून आणखीन मोहरीची आणि जिऱ्याची फोडणी देऊ शकता. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.